मी पीठ मळलेले. ओ तुम्हाला एक सरप्राईज देऊ का? देऊ नक्की? नक्की ना? रेडी राहा. सरप्राईज. हे पान आहेत अख्खाची, यात वांगी आणि भाजी. त्यानंतर आहे हे आपलं सरप्राईज. मला सरप्राईज वांगी काय? वांगी सरप्राईज आहे. सरप्राईज काढते ना. छान आहे. कसं काय वाटलं सरप्राईज? आमरस साठीच आणले. बघितलं का आता? आमरस चपाती छान आहे का बघा? ए नाही काय नाही, चपाती बनवणार आहे. जरा त्यांना लय आंबे आवडतात, खूप 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 आंबे आवडतात, म्हणून त्यांना सरप्राईज दिलेले आहे मी. कसं आहे कसं वाचत नाही माहिती, पण कसं वाचत आहे? छान स्मेल येतो. थँक्यू. मला थँक्यू नाही बोलणार मग. आता मला काय गिफ्ट काय देणार? तुम्हाला सरप्राईज दिलं की नाही? गिफ्ट सांगायचं ते सरप्राईज असतं. तू कसं सरप्राईज दिलं? सुगंध घेत बसायचा आता. तुम्हाला आवडीचं फ्रूट आहे, सगळ्यात आवडीचं. म्हणजे एप्रिल मे आणि जून पर्यंत आपण आंबे खाऊ शकतो, म्हणजे सीजनेबल फ्रूट असल्यामुळे. तर चला आज बनवणार आहे आमरस. खुश झाले का? खूप खुश झालो. आता खायला भेटणार. हां मस्त मस्त आज बनवणार आंब्यांचा रस. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर मिस्टरांना मी सरप्राईज दिलेले आहे, तुम्ही बघितलेलंच आहे. सरप्राईज असं की कारण संध्याकाळची किंवा सकाळची जी भाजी करायची असते ती माझ्या म्हणण्याने करायची असते. मी भाजी आणते आणि नंतर ते कामावरनं येत असतात, त्याच्यामुळे मग भाजी काय बनवायची काय नाही बनवायची हे सगळं माझ्यावर डिपेंड असतं. तर मला माहिती आहे माझ्या मिस्टरांना माझ्या मुलांना आमरस खूप आवडतो आणि एकदा पण आमरस केला नव्हता. ह्या सीझन सुरू झाल्यापासून आंब्यांचा एकदा पण रस केला नव्हता. त्याच्यामुळं मी ना आता लग्नाला जायचंच आहे ना, तर त्याच्यामुळे मी असा प्लॅन केला की त्यांना काहीतरी खुश केलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला लग्नाला जायला परमिशन भेटेल. तर त्यांच्या आवडीनिवडी मी जपण्याचा प्रयत्न करते आता सध्या तरी. खूपच मस्त. तर म्हणूनच मी बनवायला घेतलेला आहे आंब्यांचा रस. तर ते म्हणतात ना की नवऱ्याला जर खुश करायचं असेल तर त्याच्या पोटातून मार्ग निवडायचा असतो. खरं तर पोटातून मार्ग म्हणजे त्याच्या आवडीनिवडीचं खायला घालायचं असतं, जेणेकरून ते खुश होतील आणि आपल्या मनासारखं वागतील, बरोबर का नाही? तर तसंच करण्याचा मी प्रयत्न करते. तर आंब्याचा रस करायला घेतलेला आहे. तर आंब्याचा रस मी ना असं पिळून मग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मग तो आंब्याचा रस असा करते, कारण कापून केलं तर मग ते त्याच्यामध्ये तसंच गरं राहतात, त्याच्यामुळं मग मी असं करते. तर आता आंब्याचा रस झालेला आहे, त्यात साखर वगैरे टाकून घेते आणि त्याच्यानंतर आंब्याचा रस आपला होणार आहे तयार. तर मी आंबे ऑलरेडी गोड होते, जास्त एवढे गोड नव्हते पण नॉर्मलचे गोड होते, त्याच्यामुळे मला ना 4 ते 5 साखरच्या ह्या छोट्या छोट्या वाट्या आहेत तर त्या टाकाव्या लागलेल्या होत्या.
तर इथं आपल्याला झालेलं आहे कालवण पण झालेलं आहे, वांग्याचं कालवण सोबत केलेलं आहे आणि आपलं रस जो आहे तो मी छान फ्रीजमध्ये ठेवून दिलेला आहे आणि वांग्याची भाजी, रस झाला, भात झाला आणि त्यानंतर गरमागरम इथं मी चपात्या करायला घेतलेल्या आहेत. तर चपात्या सगळ्या शेवटी करायला घेतलेल्या आहेत. 10 वाजून गेले होते आणि आपल्या चपात्या झाले की आपल्याला जेवायला बसायचं, असा माझा हा एक प्रकारे हे होतं, नियोजन होतं की लगेच गरमागरम, कारण गरमागरम छान लागते. आपल्या आमरससोबत गरमागरम चपाती छान लागते, त्यासाठी मी चपाती करते इथं. चला आता आपला स्वयंपाक झालेला आहे रेडी आणि आता आपण जेवण करून घेणार आहेत. आमरस बरोबर झालेला आहे, जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही. वांग्याची भाजीला तरी छान आलेली आहे. तर गरमागरम चपात्या ठेवलेल्या आहेत आणि सगळ्यांना वाढून घेऊन मी पण जेवण करायला घेतलेलं आहे. मी 2 वांगे घेतलेले, मला कारण मला वांगे खूप आवडतात. तर सगळ्यांना जेवण दिलेलं आहे. आंबे चांगले आहेत ना आंबे? वेदांत गोड आहेत ना आंबे?